राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी अजित पवार यांच्या मनात नेमकं काय होतं? अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला संवाद आज उघड होणार. बारामतीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयात आज ऐकवला जाणार फोन कॉल. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठकीची शक्यता. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस. बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीचे आदेश. कामराच्या शिंदेंविरोधातील गाड्याला अंधारेंनी दर्शवला होता पाठिंबा. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात. सोलापूरच्या बार्शीतील वैरागमध्ये आज शिंदेंची प्रचार सभा. बार्शीत दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी. ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. संध्याकाळी वैजापूर आणि बजाजनगरला जाहीर सभा. संविधानाच्या अवमानाविरोधात नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता विराट जन आक्रोश महामोर्चा. संविधान विरोधी प्रवृत्तींचा करण्यात येणार तीव्र निषेध. महाजनांनी 26 जानेवारीच्या भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्यानं घेतला गेला होता आक्षेप. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वादावरती दिल्ली हायकमांडचा तोडगा. प्रतिभा धानोरकर यांचा महापौर तर वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होणार. एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड करू नका, हायकमांडची सूचना. चंद्रपूर काँग्रेसचे दिल्लीत बैठकीसाठी गेलेले नगरसेवक आज परतणार. नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित. विभागीय आयुक्त काय निर्णय देतात याकडे लक्ष. 23 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प. पुण्यासोबत बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच. शासन आदेश जारी. तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची पाटीही लागली. अजित पवार यांचा विमान अपघात ताजा असतानाच मुंबईमध्ये 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले. एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान होतं प्रवाशांनी भरलेलं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. DGCA कडून होणार तपास. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या TET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. TETमध्ये 4.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार पास. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची TTET परीक्षा. CTET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार. पडताळणीनंतर EKYC मुळे थकलेला हप्ता एकत्रित दिला जाणार. महिला व बालविकास विभागाची माहिती. नवी मुंबईतील उल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर हल्ला. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवरच गावठी कट्टा, तलवार आणि चॉपरनं थेट हल्ला. खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी. 14 तास उलटूनही गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी. मदतीसाठी NSRFला पाचारण. चीनचं सैन्य LOCवर येऊन थांबलं होतं तेव्हा 56 इंचाची छाती कुठे गेली होती? राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा. लोकसभेतल्या विरोधी पक्षाचे 8 खासदार निलंबित. अध्यक्षांच्या दिशेनं कागद फेकणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांना बोलू न दिल्यानं सभागृहात विरोधकांचा गोंधळ.
अमेरिका भारत व्यापार करारावरून पंतप्रधान मोदी टीकेचं लक्ष्य. भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार असल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप. करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, राहुल गांधींची ही टीका.